कोल्हापूर जिल्ह्याच्या साधारण पूर्वेस असणारा आपला कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ, कर्मवीर भाऊराव पाटलांची ही जन्मभूमी. अशा या पुण्यशील वाटेवर आपल्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा उमटवण्याचा प्रयास केला तो कोल्हापूर जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी. आणि याच तेजाळल्या वाटेवरून आता सर्वसामान्य जीवांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी सिद्ध आहेत कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ शीतल प्रवीण यादव, तसेच कुंभोज पंचायत समितीसाठी सौ कविता सुरेश भगत. हजारो मनांच्या उमेदी आणि त्यांच्या स्वप्नांची आस हेच शीतलताईंचं बळ आहे. सोबत आहे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांचा आशीर्वाद आणि प्रवीण अण्णांनी केलेल्या विकास कामांचा तेजोमय इतिहास. प्रवीण हा अतिशय जनसामान्यांच्या मध्ये जाऊन पोचायचं काम त्यानं केले. लोकांच्यापर्यंत एक अतिशय विश्वासाचं नातं निर्माण करायचा त्यानं प्रयत्न केला. मला आज या भैरवनाथाच्या समोर सांगितलं पाहिजे की जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या आदर्श सदस्यांची संख्या किंवा नावं जर आपण कधी घ्यायची ठरवली तर तुमच्या या भूमीतल्या प्रवीणचं काम राजकारण हा माझा प्रांत नाहीच, मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे असा निस्पृह बाणा बाळगलेले प्रवीण यादव अण्णा अगदी लोकाग्रहास्तव राजकारणाच्या पटावर उभे राहिले. मिणचे गावच्या ग्रामपंचायत सदस्यपदी झालेली निवड आणि पाठोपाठ गावचं सरपंच पद, यातूनच लोकसंग्रह वाढत गेला आणि याच लोकांनी त्यांना पुढे कुंभोज जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही उमेदवारीचा आग्रह धरला. प्रचंड मतांनी प्रवीण अण्णा निवडून आले. हा विजय म्हणजे माझ्यावर या सर्वसामान्य लोकांनी टाकलेली खूप मोठी जबाबदारी आहे हे मनाशी निर्धारित करून प्रवीण अण्णा या मतदारसंघात काम करत राहिले. पुढे हाच कामाचा धडाका आणि तडफ यामुळेच कोल्हापूर जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती पद अण्णांच्या वाट्याला आलं. आता मी केवळ कुंभोज मतदारसंघाचा नाही तर अवघ्या कोल्हापूरच्या विकासाचा पाईक आहे या जाणीवेने प्रवीण अण्णा इथेही कार्यरत राहिले आणि शिक्षण क्षेत्रात नव्या क्रांतीची दारे उघडली गेली. वास्तविक पेठ वडगाव हे गाव कुंभोज मतदारसंघात नाही, तरीही प्रवीण अण्णांच्या कार्यास अशा सीमा बांधणाऱ्या नव्हत्याच. 25-30 खेड्यामध्ये पिकतं आणि वडगावमध्ये येऊन विकतं अशा या शहरामध्ये सुद्धा शिक्षणाची सेवा जर बघितली तर खूप नाजूक होती. म्हणून आम्ही कुंभोज जिल्हा परिषदमध्ये शाळा नसताना सुद्धा वडगाव नगरीच्या ह्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी लावून शाळेचं रूपच पालटून टाकलं. परत 20 लाख रुपयाचा निधी लावून कंपाऊंड वॉल केला. सगळ्या शाळेला बंदिस्त करून मुलांना चांगलं शिक्षण मिळेल अशा पद्धतीचे वर्ग रूम नवीन तयार करून, आरसीसी रूम तयार करून ती शिक्षणाची गंगा चालू केली. प्रत्येक शाळेचं सुबक रूप, आधुनिक सोयी सुविधा आणि शालेय रंगरंगोटीतून मिळालेला नवा चेहरा, शिकण्यासाठीही एक वेगळा उत्साह यामुळे मिळाला आणि सर्वसामान्यांची मुले आभाळाला स्पर्श करण्यासाठी सिद्ध झाली. माझ्या कुंभोजसारख्या मतदारसंघामध्ये एकही शाळा अशी चुकली नाही की जिथं प्रवीण यादवनी निधी दिला नाही, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फंड लागला नाही, अशी एकही शाळा उरली नाही. त्याचा मला खूप मोठा आनंद होतोय. कुंभोज मतदारसंघात पाण्याची खूप टंचाई होती. निरंतर आणि स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रवीण अण्णा यांनी निधी लावून हिंगणगाव येथे फिल्टर हाऊस बांधून घेतलं. याच धर्तीवर मिणचे, लाटवडे, कुंभोज, बुवाचे वाठार, भेंडवडे, खोची, सोनाळी वसाहत इथल्या पाणी योजना आणि वाढीव योजना मंजूर करून आकाराला आल्या. दुर्गेवाडी सारखी वसाहत जिथल्या लोकांनी शासकीय प्रकल्पासाठी अगदी आपल्या सर्वस्वाचंही दान दिलं, अशा लोकांचा पाणी प्रश्न सोडवला आणि इथेही विकासाची गंगा प्रवीण अण्णांच्या प्रयत्नातून अवतरली. गावोगावी साकारता येईल तिथे बौद्ध विहार बनवण्यासाठी निधी देऊन शिक्षण आणि विचाराचं केंद्र बनवलं. मिणचे इथं प्रवीण अण्णांच्या भावदृष्टीतून साकारलेलं शिवतीर्थ म्हणजे इतिहासाला दिलेली मानवंदना. तरुणाईच्या मनात शिवविचार प्रज्वलित करण्यासाठी हे शिवतीर्थ उभारलं गेलं आणि अवघ्या महाराष्ट्राचं ते आकर्षण केंद्र बनलं. महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायला मिळणं हे माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे आणि हे करत असताना माझ्या गावातील सर्व युवकांचं सहकार्य,
गावातील नागरिकांचं सहकार्य यांच्याबरोबर माझ्या मतदारसंघातील आणि मतदारसंघातील बाहेरील सुद्धा नागरिकांचं, ज्येष्ठ मंडळींचं मला सहकार्य मिळालं, प्रतिनिधींचं सहकार्य मिळालं आणि या माध्यमातून हे मी काम पूर्ण करू शकलो. लोकार्पण सोहळ्यात शिवछत्रपतींचे वारसदार सन्माननीय शिवेंद्र राजे भोसले महाराज यांनी या प्रकल्पाचं आणि प्रवीण यादव यांच्या दूरदृष्टीचं खूपच कौतुक केलं. प्रवीण यादव अण्णा यांचं खऱ्या अर्थानं त्यांनी जे सगळ्यांचा विचार घेऊन एक विडा उचलला होता तो आज त्यांनी या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या पर्यंत पूर्ण केला असं म्हणावं लागेल. प्रवीणजी आधी जिल्हा परिषदला सदस्य होते आणि नक्कीच बाकी आता प्रवीणजी मी पुढचं काय सांगू शकत नाही, पण एवढं जर मी तुम्हाला 100% सांगतो की तुम्हाला या सगळ्या याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पुढच्या वाटचालीला 100% मिळाला आहे आणि नक्की तुम्ही तुमच्या वाटचालीमध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हाल ही माझी सदिच्छा, शुभेच्छा तुम्हाला आहे. कुंभोज आणि परिसरातील गावांमध्ये होणारी आरोग्याची अडचण सोडवण्यासाठी 4 ते 4.5 कोटी रुपये खर्च करून आरोग्य केंद्र उभारलं. गावोगावी शिक्षण, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणी, कृषी सेवा, पशुधन अशा सेवा जिल्हा परिषदेमार्फत देण्याचा प्रयास प्रवीण अण्णांनी केला आणि प्रवीण अण्णा म्हणजे आपला हक्काचा माणूस ही प्रतिमा त्यांनी जनमनात निर्माण केली. कोरोना काळात जिथे सारं जग बंदिस्त होतं तिथे प्रवीण यादव नावाचा योद्धा आपल्यासाठी लढत होता हे तरी कसं विसरावं. मी माझ्या मतदारसंघामध्ये कोरोनामधून बचाव होण्यासाठी कोरोना सेंटर चालू केलं. कोणाकडूनही 1 रुपया न घेता सकाळी चहा, नाश्ता, गरम पाणी, दूध, बिस्किटं, दुपारचं जेवण, सायंकाळचं जेवण, परत 4 वाजता दूध, बिस्किटे, नाश्ता, प्रत्येक माणसाला घरामध्ये राहिल्यासारखं वाटेल अशा पद्धतीचं एका मंगल कार्यालयामध्ये सुसज्ज असं मी कोरोना सेंटर उभारलं. त्यामध्ये नामवंत डॉक्टर, सर्व स्टाफ नियुक्त केला. दवाखान्याचं बिल एकेका माणसाचं 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये होत होतं. पण आम्ही मात्र कोणाकडून 1 रुपया हे औषधंसुद्धा आम्ही मोफत देत होतो. मी कुठं बाधित होईल का मी कसली भीतीने बाळगता मी स्वतः कोरोना सेंटरमध्ये सकाळची 1 राऊंड मारत होतो, संध्याकाळी 1 फेरी मारत होतो. प्रत्येक पेशंटची मी विचारपूस करत होतो आणि प्रत्येक माझ्या माता भगिनी असतील, कोरोनाबाधित पेशंट असतील, ह्या सर्वांना सेवा चांगली मिळते का, जेवण चांगलं मिळते का, मी सेवा देण्यासाठी कुठं कमी पडतो का, ही सगळी विचारणा करून मी त्या पद्धतीने त्यांना सेवा देत होतो. कोल्हापूर जिल्ह्यानं अनुभवलेला थरारक महापूर या काळात सुद्धा पूरग्रस्तांचं विस्थापन, छावण्या, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणं यासाठी प्रवीण अण्णांनी जीवाचं रान केलंय हे सुद्धा आपण अनुभवलेलं आहे. 3 एकराच्या माझ्या कुक्कुटपालनचा व्यवसाय नरंद्यामध्ये आहे. मी कुक्कुटपालनचा व्यवसाय त्यावेळेला थांबवला, पण माझ्या मतदारसंघातील सर्व बांधवांना जनावरांचे हाल होऊ नयेत म्हणून त्या जनावरांना माझ्या कुक्कुटपालनच्या पोल्ट्री शेडमध्ये बांधण्याची परवानगी दिली. त्यांचा चाराची सुद्धा आम्ही व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे पुराच्या संकटामध्ये काही माणसांना कुटुंबामध्ये लागणारे उपयुक्त गोष्टी आहेत त्या गोष्टी पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला. पाण्यातून माणसांना बाहेर काढून सुखरूपपणे पोहोचवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत होतो. याच वाटेवर याच जबाबदारीचं वाण घेऊन शीतलताई आज वाटचाल करत आहेत. प्रवीण अण्णांच्या रूपाने केवळ कर्तृत्वाचा वारसा नाही तर काम करणारे आणखी 2 हात शीतलताईंना लाभले आहेत. अजून माझ्या माणसांसाठी खूप काही करायचं आहे ही भावना मनात तेवते आहे. प्रवीण यादव अण्णा यांनी कुंभोज मतदारसंघामध्ये जी विकास कामं केली आहेत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मला विकास कामे करायची आहेत आणि माझ्याही काही कल्पना आहेत. राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या सुरू आहे. हे 1500 रुपये तर तिला मिळतच आहेत, पण ह्या 1500 रुपयेवर जर का 1 लाख रुपये कर्ज मिळाले तर तिचा व्यवसाय उभा करण्यासाठी तिला मदत होईल. महिलांना सक्षम बनवण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत कोर्सेस असतात, जसं की कुकिंग कोर्स आहे, शिवणकाम आहे, फॅशन डिझायनिंग आहे. हे सर्व कोर्सेस माझ्या मतदारसंघातील सर्व महिलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांची संख्या खूप कमी आहे. जिल्हा परिषद शाळा आधुनिक बनवण्यासाठी मी प्रयत्न करेन. रस्ते, आरोग्य सुधारणा करणं, घराघरात संविधानाचा विचार पोहोचवणं, शिक्षण क्षेत्रात आव्हानांना तोंड देणं असं खूप काही मनाशी योजलंय. आपला देश शेतीप्रधान. इकडे पाण्याची मुबलकता वाढवून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करायला बळीराजाला प्रोत्साहित करणं हा शीतलताईंचा संकल्प आहे. आज वाढत्या शहरीकरणात जमीन नाहीशी होते, मात्र जिथे नोकऱ्या मिळत नाहीत तिथे शिकलेल्या भावी पिढीला
नव्या विचारानं शेतीकडे वळवणं ही काळाची गरज आहे. मोबाईलमुळे अवघी पिढी बर्बाद होते आहे. अशा मुलांना क्रीडा विकासासाठी प्रोत्साहन देणं, मैदानांची निर्मिती करणं, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करणं, महिलांसाठी बचत गट आणि लघु उद्योग विकास अशा खूपशा स्वप्नांची पायाभरणी या मातीत करायची आहे. आपल्या भविष्याच्या उज्ज्वल उभारणीसाठी आपली बहीण सिद्ध आहे. ज्या उमेदीनं आपण प्रवीण यादव यांना सोबत केली, त्याच उमेदीनं शीतलताईंना साथ देणं ही आजच्या काळाची आस आहे. माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांच्या आशीर्वादाने महायुतीतील जनसुराज्य शक्ती पक्षाकडून कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ शीतल प्रवीण यादव तसेच कुंभोज पंचायत समितीसाठी सौ कविता सुरेश भगत या अधिकृत उमेदवार आहेत. निवडणूक चिन्ह आहे नारळाची बाग. नारळाची बाग या चिन्हासमोरील बटण दाबून यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही विनंती.